माझ्यासोबत एक छोटीशी घटना घडलेली आहे. मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी, जेणेकरून तुम्ही कधी त्याचा शिकार होऊ नये. आता माझं पुस्तक आहे. मी त्याचे कधी ॲड लावतो फेसबुकला, मेटा ॲड वगैरे वेगवेगळे असतात. नंतर माझ्या व्हिडिओ थ्रू सांगतो, शिवनेरी ग्राफिक्स व्यवसाय तुम्ही करा, जाहिरात आम्ही करतो. तर या महानुभावाला बघा, या सगळ्या गोष्टी मी दाखवतोय तुम्हाला. असे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ते असतात आणि याच्यावर लिहिलं आहे बघा, फेसबुक, व्हॉट्सॲप, ऑल महाराष्ट्र, शिवनेरी ग्राफिक्स. पुण्यामधला हा व्यक्ती आहे. तर यांनी काय केलं, 1 इयर प्रोसेससाठी किती पैसे घेतलेत बघा. मी त्याला पैसेही पाठवले, 1100 रुपये. तर हे पैसे पाठवले, त्याचं नाव आहे डोईफोडे जगदीश रामप्रसाद. तर त्याच्या बापाचं नाव तर फार सुंदर आहे, रामप्रसाद. पण त्या रामप्रसादांचा हा काय म्हणतात, मूर्ख आणि नालायक जन्माला आलेला हा व्यक्ती आहे. नाव तर जगदीश आहे, देवाचंच नाव आहे, पण थोडं पण या व्यक्तीला अक्कल नाही. मी का बोलतो असं, आम्ही तरी अध्यात्माचं शिकवण देतो, आम्ही दुसऱ्याला सहनशीलता शिकवतो, पण माझा एक एक रुपया मी माझ्या कष्टानेच कमावतो. मी कोणाचं उधार खात नाही. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, आणि उत्तमाची गती तो एक पावेल. जो दुसऱ्याचं खातो, शास्त्र सांगतो, तो कुत्रा बनतो म्हणे. तुम्हाला जर हा व्यक्ती ओळखीचा असेल ना, तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. काय घडलं सांगतो. मी पैसे पाठवले 1 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर मी ॲड वगैरे दिल्या की पुस्तकाची ॲड टाका म्हणून, पण त्यांनी मग माझा नंबर ब्लॉक केला, फोन उचलणं बंद केलं. त्याच्यानंतर माझ्या पत्नीच्या याच्यावरून मी लावला, तो सुद्धा ब्लॉक केला. नंतर मी आमच्या घरातले भावाच्या याच्यावरून लावला, तोही ब्लॉक केला. म्हणजे हा जो दुष्ट व्यक्ती आहे, याची काय गती होईल तुम्ही पण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण दुसरी गोष्ट अशी की हा व्हिडिओ एवढा शेअर करायचा की त्याच्यापर्यंत 100% पोचला पाहिजे. आणि त्या 1100 रुपये तर माझे गेले. मी का बोलतोय की असे जर 10 जणाला त्याने फसवलं दिवसभरामध्ये, तर हा व्यक्ती दिवसाला किती 11,000 रुपये कमवतो. म्हणजे हे फ्रॉड किती मोठा आहे ना. तर या माणसाला परत मी नाव सांगतो, डोईफोडे जगदीश रामप्रसाद. त्याचे घरचे आसपास कोणी असतील नातेवाईक, त्यांनाही कळवा ही गोष्ट, जेणेकरून तो परत कोणासोबत असं करणार नाही. तर नंबर पण दिला, मी नंबर सांगतो, 3834 78 9703 हा नंबर आहे त्यांचा. ॲक्टिव्ह एज्युकेशन ॲड सेंटर पुणे असं नाव पण दिलं आहे व्हॉट्सॲपला बघा. आणि काय सांगायचं, एवढे सुंदर असं शंकर महाराजांचा फोटो लावला आहे. त्यांचे गुण जर 1% जरी गुण आले असते ना त्यांच्या शिकवणीचे, तर अशा पद्धतीचा फ्रॉड केला नसता याने. तर एवढंच मत आहे की तुम्ही वाचा अशा गोष्टीमधून, दुसऱ्याचे जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सतर्क करतोय. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत 100% पोचवा. त्यांचा फोन मला आला ना, मग मी तुम्हाला पुढची प्रतिक्रिया काय दिली त्या नक्की सांगतो.